कापसाला दर मिळत नसल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे। कापूस घरामध्येच पडून असल्यामुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट कोसळले। योग्य दर मिळत नसल्यामुळे लागवडीचा खर्च निघणं सुद्धा अवघड झालेलं असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं टाकलंय। पाहूयात हा खास रिपोर्ट। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। सध्या कापसाला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। पैठण तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली नसली तरी आवक घटली आहे। यंदा आवक घटल्याने कापसाला चांगला भाव येईल असं शेतकऱ्यांना वाटलं, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली। कापसाला काय भावच नाही, मालच नाही झाले ना सर। उत्पन्नात काही एकरी 1.5-2 क्विंटलचं उत्पन्न, त्याला बी 5.5-6 बरोबर भाव नाही घेत कोणी, येतच नाही बेपारी कोणी। खर्च कसा निघा ना साहेब, त्याला खर्च किती येतो एकरी? 25-30 हजार रुपये खर्च येतो, खर्च कुठं निघा? 2 महिन्यांपूर्वी कापसाला 7,500 भाव मिळत होता, त्याच कापसाला सध्या 6,500 हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे। कापसाचा हंगाम अल्पजीवी ठरला असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे। कापसाला काय 7,000ला कमी घेऊन राहिले तर कापूस येऊन 6,500 रुपये मागून राहिले आता कापूस। मला तर काल 5.5 द्या म्हणलं तिथे खर्च निघतोय काय? याचा खर्च निघतो काय? काय खर्च त्याला? खर्च किती आहे त्याला? गेल्या वर्षीच्या तुलनेत दर निम्म्यावर आल्याचं आज घडीला बाजारात विक्रीसाठी आलेल्या कापसावरून दिसतं। पैठणमध्ये शासकीय कापूस खरेदी यंदा झाली नाही। तालुक्यातील 6 जिनिंगवर खरेदी सुरू असून आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त खासगी खरेदी सुरू आहे। मागील वर्षीच्या तुलनेत कापसाची आवक कमी असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली। एकूण 6 जिनिंगवर सद्यस्थितीत खरेदी सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये 50,000 क्विंटलपेक्षा जास्त खासगी खरेदी झालेली आहे। पैठण तालुक्यामध्ये अद्याप कुठलेही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, परंतु येत्या काही दिवसामध्ये पाचोड येथे कालिका जिनिंगमध्ये CCI द्वारा खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे। जास्त भाव मिळेल या अपेक्षेने घरात ठेवलेल्या कापसामुळे ॲलर्जीचे आजार सुरू झाले। काही शेतकऱ्यांनी तर कमी दरात कापूस विक्री केल्याने खर्च निघाला नसल्याचं शेतकरी सांगतायत। आसमानी संकटाबरोबर आता सुलतानी संकट उभं राहिलं असल्याने आवक घटल्याने कापसाला चांगला भाव येईल असं शेतकऱ्यांना वाटतं, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली। सुरेश वायभट, लोकशाही मराठी, पैठण। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।